हाय हॅलो नमस्कार, मी आपला मित्र अर्जुन ऋष आणि आपण असता माझ्यासोबत खुश. आपण ऐकते मला FM वरून. आशा आहे की माझे सगळे मित्र मैत्रिणी आनंदात असाल. तर असाच एक फोन इन कार्यक्रम सुरू होता आणि फोन इन कार्यक्रम सुरू असताना मला एका श्रोत्यानं प्रश्न विचारला की सुख म्हणजे नक्की काय असतं. यावरती आमची बरीच चर्चा झाली. खरं तर बघाल, सुख म्हणजे काय, सुखाचे प्रकार कोणते, सुख खरंच अस्तित्वात असतं की नसतं वगैरे वगैरे विषयांवरती शतकानुशतके संत महंत सांगत आलेले आहेत. पण आपल्यासारख्या सामान्य माणसाचं सुखाबाबत काय म्हणणं आहे. माझ्या अनेक कार्यक्रमामध्ये मी एक वाक्य आवर्जून सांगतो, मागितल्यावरती मिळतं त्याला भीक म्हणतात, तर न मागता मिळतं त्याला सुख म्हणतात. बघा नीट विचार करून, आयुष्यात अनपेक्षित मिळालेल्या गोष्टी जास्त सुखवतात की नाही. घरात AC लावून मिळालेल्या गारव्यापेक्षा भर उन्हात चालताना अचानक आलेली गार वाऱ्याची झुळूक सुखावते ना. गड चढताना खूप तहान लागलेली असताना कोल्ड्रिंक्स विकत घेऊन पिण्याआधी समोर आलेला फेसाळलेला ताकाचा पेला सुखावतो ना. अशा एक ना अनेक गोष्टी आठवून बघा. सुख असं कुठेही अचानक सापडून जातं. फक्त जे सापडलंय तेच सुख आहे हे मात्र ओळखता आलं पाहिजे. सुख हे खूप सोपं असतं. ते चुलीवरच्या कढईतले कांदे पोहे असतं, तर कधी कधी ते मित्रांच्या मैफिलीत ऑन द रॉक्स सुद्धा सापडतं. दारासमोर लावलेल्या BMW ते असतं, तर कधी शेतातून जाणाऱ्या बैलगाडीतही असतं. महिन्याच्या शेवटी आलेल्या युआर अकाउंट क्रेडिट बाय रुपीज या मेसेजमध्येही ते सापडतं. तसं पूरग्रस्तांना यथाशक्ती मदत करताना सुद्धा ते सापडतं. माझं तर एक म्हणणं आहे, तुम्हाला सुखी व्हायचंय ना, मग तुम्ही दुसऱ्याचे दुःख बघायला शिका. तुम्हाला आपोआप कळेल की आपण किती सुखी आहोत ते. व्हेंटिलेटरवरती असलेला रुग्ण बघून माझा प्रत्येक श्वास मला सुखावून जातो. अशा अनंत गोष्टी मला सुखावून जातात. सुख खूप सोपं आहे हो, फक्त मी सुखीच आहे असं मला म्हणता आलं पाहिजे. अहो, आपल्या पोस्टला 5-50 लाईक्स आल्या तरी सुखवणारी माणसं आपण. तितक्या सहजतेने आयुष्यातले लाईक्स मधून सुखी व्हायला काहीच हरकत नाही, बरोबर ना. ऐकत राहा तुमच्या मित्राला, अर्थात अर्जुन ऋषला. थँक्यू. प्रश्नच नसतो, आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांग